सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनी। तुकोबांना विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे। ते विटेवर स्थिरपणे उभे आहे, ते हलत डुलत नाही, ते निश्चल आहे। विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत नाही। कंटाळा आला म्हणून इकडे तिकडे वळून बघत नाही। उभे राहून राहून पायांना मुंग्या आल्या म्हणून मध्येच विटेवरून खाली पाय उतरत नाही। भक्तांची वाट पाहून पाहून आणि आलेल्या भक्तांना दर्शन देऊन देऊन दमल्यामुळे जरा विश्रांती हवी म्हणून खाली बसत नाही। आणि हे असे किती वेळ निश्चल उभे राहणे, तर 28 युगे। म्हणूनच जेवढ्या कौतुकाने तुकोबा त्यांचे सुंदर ते ध्यान असे वर्णन करतात, तेवढ्याच कौतुकाने तटस्थ ते ध्यान विटेवरी असेही सांगतात। त्यांच्या डोळ्यांना आता विठ्ठलाच्या या तटस्थ ध्यानाची इतकी सवय झाली आहे की देवाचे इतर रूप आता ते ओळखतच नाहीत। तुकोबा तनमनाने विठोबांशी आता इतके एकरूप झाले आहेत, विठ्ठल भक्तीत एवढे रंगून गेले आहेत की इतर कामे करण्याचे त्यांना सुचतच नाही। तुकोबा सांगतात आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासूनिया। पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग। पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही कोणा। तुका म्हणे नेत्री केली ओळखना तटस्थ ते ध्यान विटेवरी। पांडुरंगांच्या स्वरूपी माझ्या चित्ताची स्थापना केल्यापासून दुसरी कुठलीच गोष्ट मला माझी वाटत नाही, मोलाची महत्वाची वाटत नाही। जागृतावस्थेत ध्यान करू लागलो की मला पांडुरंगच दिसतो, झोपलो की स्वप्नातही मला पांडुरंगच दिसतो। माझ्या सगळ्याच इंद्रियांना आता त्याच्याकडे धाव घेण्याची सवय लागली आहे। माझ्या डोळ्यांनीच तर मला त्या विटेवरच्या शांतचित्त पांडुरंगाची ओळख करून दिली। हे ध्यान किती शांत आहे। इतर देव काही ना काही कारणाने रागावतात, कोपतात, पण हा पांडुरंग भक्त मंडळी सलगीने याला हवे ते बोलतात, याचे उणे दुणे काढतात, प्रसंगी याच्याशी भांडतात, याच्यावर रुसतात, याला वाटेल तसा वेठीला धरतात, पण हा पांडुरंग कधी त्यांच्यावर रागावत नाही। वडिलकीच्या नात्याने कधी त्यांना उपदेशाचे कडू घोट सुद्धा पाजत नाही। कोपणे थयथयाट करणे तर दूरच। एका अर्थी हा एवढ्याशा विटेवर उभा राहून शरीराचा तोल सावरतो आणि त्याच वेळी मनाचाही। रागावणाऱ्याला काय एवढेसे निमित्त पुरते, पण हा भले मोठे कारण सापडले तरी रागावत नाही, जणू शांतीचा पुतळाच। स्वतःच्या आचरणातून जणू हा शांती परते नाही। सुख अवघेची दुःख म्हणून शांती धराव, उतराल पैल तिरा असा संदेशच जगाला देत असतो। हा असा साधा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो म्हणजे एक फार मोठे प्रस्थ आहे बरे। लक्षणीय योगी पाहती आभास ते दिसे आम्हास दृष्टीपुढे। योगी अफाट साधना करून जे आभास तत्व पाहतात ते स्वरूप आम्हाला सहजपणे दृष्टीगोचर झाले आहे। कसा दिसतो हा आमचा लाडका, कर दोन्ही कटी राहिला असे उभा, सावळी हे प्रभा अंग कांती। याची करामत काय म्हणून विचारतात, तो एकाच वेळी साऱ्यांचे अंतःकरण व्यापून पुन्हा निर्विकारपणे वेगळा राहिला आहे। व्यापुनी वेगळे राहिलेसे दुरी, सकळा अंतरी निर्विकार। विशेष म्हणजे याला रूप रंग नाम कुळ जात धर्म हात पाय डोके
असे काहीच नाही. अशा या अरूपाचे ध्यान स्वतः भगवान शिवशंकर करीत आहेत. रूप नाही रेखा नामही जयासी, आपुल्या मनासी शिव ध्याये. अंत नाही पार वर्ण नाही थार, कुळ याती शिर हस्त पद. अचेत चेतले भक्तीची सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. केवळ भक्तीच्या अवर्णनीय सुखासाठी ते चिन्मय असूनही सगुण साकार झाले असे हे अतिदुर्लभ घबाड जर आपल्याला अनायासे लाभले आहे, तर मग आपण त्याचा फायदा का करून नाही घ्यायचा? तर मग मंडळी, चला बांधू विठ्ठल सांगडे, पोहुणी जाऊ पैल थडी. त्यात 11 डिसेंबरला मोक्षदा एकादशी आहे, म्हणजे परवा दिवशी. तर मग काय विचारता, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, अशी पंढरपुरी आनंद यात्राच भरणार आहे. आपणही या यात्रेत सामील होऊन निवांतपणे विटेवरच्या त्या तटस्थ ध्यानाला भेटूया, पाहूया. नमस्कार. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.